नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे कोवळ्या बांबूची भाजी। ही एक रानभाजी आहे। हे बांबू असे दिसतात। हे पावसाळ्यामध्ये यायला सुरुवात होते। तर ही एक रानभाजीच आहे। तर ती कशी करायची ते आज आपण बघूया। तर ह्या बांबूंच्या वरती जे वरती साल असतं ते सगळं काढून घ्यायचं आहे। ते सुरीच्या सहाय्याने वरचं जे साल आहे म्हणजे त्याला तासून घ्यायचं असं म्हणतात। तर ते आपण हळूहळू सगळं काढून घ्यायचं आहे। ही एक प्रकारची रानभाजीच आहे। आणि पावसाळ्याचे थोडे दिवस गेले, पहिले 1-2 महिने गेले की हे यायला सुरुवात होते। त्यामध्ये पण 1-2 प्रकार आहेत वेगवेगळे। बांबूला कणगेचे पण म्हणतात, कणगे असंही म्हणतात। वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वेगवेगळी नावे असतात। पण कोकणामध्ये ही भाजी मिळते। आता त्याचा पाठचा भागही थोडासा काढून टाकायचा आहे आणि वरती पूर्ण ती तासून घ्यायची आहे। आता हा मी दुसरा पण पुन्हा कसा तासायचा आहे ते दाखवते। काही वेळेला आपण भाजी बघितली तर काही वेळेला ती कशी करायची हेही माहिती नसतं। तर सुरीच्या सहाय्याने सावकाश तिथे आपण ती भाजी तासून घ्यायची आहे। एक एक बांबू घेऊन तो किंवा वेळेवरती आपण हे असं तासून घेऊ शकतो। आता अशा प्रकारे हे सगळे बांबू तासून घेतलेले आहेत। आणि आता हा सगळा त्याचा वरचा कव्हर म्हणजे कचरा जो आहे ते टाकून द्यायचं आहे आपल्याला। आता ही चिरताना भाजी काय करायचं, आपण जसं कोशिंबिरीसाठी काकडी चोचवतो त्या प्रकारे आपल्याला ही भाजी चिरायची आहे। तर त्यामुळे थोडं दोन्ही साइडने आपण त्याला सुरीने छेद करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग त्याला चिरायची आहे। मोठ्याही फोडी ठेवू शकतो, पण मी इथे ती काकडी जसं आपण कोशिंबिरीसाठी करतो तसे मी त्याचे बारीक भाग केलेले आहेत। अशा प्रकारे ही सगळी भाजी चिरून झालेली आहे आता। आणि त्याच्यामध्ये जे जून असतं की ते चिरताच येत नाही अशा प्रकारचा भाग असतो, तो हा एवढा वेगळा झालेला आहे की तो जून असतो आणि शिजतही नाही, त्यामुळे तो आपण वापरायचा नाहीये भाजीमध्ये। आता ही भाजी चिरल्यानंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने अगदी धुवून घ्यायची आहे। आणि आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे आता ह्या भाजीमध्ये। आता ही आता शिजवून घ्यायची भाजी एक 15 ते 20 मिनिट बारीक गॅसवरती। एकदा उकळी प्रथम आल्यानंतर आपण ती बारीक गॅस करून ठेवायची आणि 15 ते 20 मिनिट ती भाजी उकळू द्यायची, म्हणजे शिजू द्यायची आहे त्याच्यामध्ये, त्या पाण्यामध्ये। कारण का त्या भाजीला उग्र असा तुरट रानभाजी असल्यामुळे त्याला तो वास असतो, त्यामुळे ते भाजीचं पाणी जे असतं ते काढून टाकायचं। चाळणीवरती ती भाजी घ्यायची आहे 15 ते 20 मिनिटांनंतर उकळल्यानंतर। आणि नंतर आपल्याला असं त्याच्यातलं उरलेलं पाणीही काढून टाकायचं आहे। असं आडूक लागते भाजी ती जर आपण तशीच केली तर, म्हणून हे आधी शिजवून घ्यायची आहे आपल्याला। आता यासाठी लागणारं साहित्य काय आहे तर कांदा, ओलं खोबरं, इथे शिजवून मी वाटाणे घेतलेले आहेत, काळे वाटाणे, गरम मसाला, मीठ, मोहरी, हळद आणि मालवणी मसाला। आता एका कढईमध्ये 3 ते 4 छोटे चमचे तेल घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, हिंग घालून घ्यायचं आहे। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 2 कांदे वापरलेले आहेत बारीक चिरून।
कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। आता ह्या बांबूच्या भाजीमध्ये ही रानभाजी आहे, पण ह्याच्यामध्ये विटॅमिन्स, फायबर्स हे भरपूर आहेत, त्यामुळे ही भाजी आपण ज्यावेळी आपल्याला मिळेल तर आपण नक्की करून खाल्ली पाहिजे ती। आता कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे। मालवणी मसाला इथे 1 चमचा घातलेला आहे मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता। आता हे चांगलं परतून झाल्यानंतर ही भाजी जी आपण घेतली होती ती घालायची आहे आणि ते पुन्हा परतून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे। भरपूर पोषण मूल्य असलेली अशी ही भाजी आहे, त्यामुळे नक्की करून बघावी। आता याच्यामध्ये जे शिजवून वाटाणे घेतलेले आहेत काळे ते घातलेले आहेत। हरभरेही आपण वापरू शकतो इथे, फक्त ते आपण आधी शिजवून घ्यायचे, म्हणजे नंतर मग भाजी फोडणी टाकताना वेळ लागत नाही। 1 चमचा इथे गरम मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा ही भाजी परतायची आहे। बांबू एकदा शिजवून घेतल्यानंतर मग भाजी करायला वेळ लागत नाही, फक्त जो शिजायला आधी वेळ लागतो 15 ते 20 मिनिट भाजी चिरून घेतल्यानंतर तेवढाच वेळ जास्त जातो आपला। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला एक त्याची वाफ काढून घ्यायची आहे, 5 मिनिट बारीक गॅसवरती झाकण ठेवून 5 मिनिट आपण त्याचं वाफ काढून घ्यायची। ही भाजी पावसाळ्याच्या सीझनमध्येच मिळते, गणपतीपर्यंत। काही ठिकाणी गणपतीला ही भाजी नैवेद्य म्हणूनही दाखवली जाते काही भागामध्ये। आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे आणि कोथिंबीर थोडी घालायची, पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर ज्यावेळी ही भाजी मिळेल त्यावेळी नक्की करून बघा अगदी, कारण का भरपूर याच्यामध्ये गुणधर्म आहेत, तर ते आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत। हे असे वेगवेगळ्या रानभाज्या ज्या ठराविक सीझनलाच मिळतात, त्या आपल्याला काही वर्षभर भाज्या ह्या मिळत नाहीत, त्यामुळे ज्यावेळी ह्या मिळतात त्यावेळी नक्की करून बघितल्या पाहिजेत आणि खाल्ल्या पाहिजेत। तर अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे। तर ज्यावेळी तुम्हाला ही रानभाजी मिळेल त्यावेळी नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। आणि अशी ही भरपूर पोषण मूल्य असलेली कोवळ्या बांबूची भाजी नक्की करून बघा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।